हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ज्या आपल्या घरातल्या खूप जुन्या लोखंडाच्या तव्या असतात। ही पण कढई खूप जुनी आहे, माझ्याकडे जी आहे कम से कम 10 वर्ष ह्या कढईला झालेली आहेत। पण आता काय कारणास्तव मला ही कढई वापरामध्ये आणायची आहे। पण ह्याच्यावर तुम्ही बघू शकता खूप सारे गंजाचे डाग चढलेले आहेत। तर हे डाग कशी क्लीन करायचे आहेत याच्यावर पूर्ण व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ तुम्ही पहा शेवटपर्यंत, म्हणजे तुम्हाला कळेल की मी ह्याच्यासाठी काय काय केलेलं आहे। तर वेळ न घालता लगेच आपण चालू करूया। तर कढई इकडे मी गॅसवर थोडी गरम करून घेणार आहे आणि आता आपण इकडे 4-5 वस्तू वापरणार आहे। हे आहे डिटर्जंट पावडर आणि अर्धा लिंबू घ्यायचा आहे, जो आपण टाकून देणार असतो तोही लिंबू घेतला तरी चालेल। आणि हे लिंबू सत्व आहे। तर बघा, कढई गरम झाल्याच्या नंतर ना कढईमध्ये मी अर्धा किंवा 1 तांब्याचं जवळजवळ पाणी याच्यामध्ये घालून घेते। तर पाणी छान गरम होऊ द्यायचं आहे, उकळी फुटू द्यायची आहे पाण्याला। बघा पाणी किती छान गरम झालेलं आहे। आणि आपल्याला हा पॉलिश पेपर जो असतो तो पण लागणार आहे, तो पण मी इकडे घेतलेला आहे। तर पाणी मस्त खळखळून उकळायला लागल्याच्या नंतर ना पाण्यामध्ये आपण इकडं जो अर्धा लिंबू होता त्याचे 2 भाग करून घेतलेले आहे। आणि आधी थोडासा पाण्यामध्ये मी लिंबू पिळतीये आणि नंतर ना जे लिंबाचे साल होते ते पण मी ह्याच्यामध्ये टाकून देते। तर बघू शकता, लोखंडाचे कुठलेही भांडे असतील तुम्ही ह्या पद्धतीने ते क्लीन करू शकता। तवा म्हणा किंवा पातेले म्हणा, ह्या गोष्टीने तुम्ही क्लीन करू शकता। तर छान गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर ना त्याच्यामध्ये डिटर्जंट पावडर घालून घ्यायचं आहे। कपडे धुण्याचं पावडर जे कोणतेही तुम्ही यूज करत असतात ते घेतलं तरी चालेल तुम्हाला। तर बघू शकता तुम्ही, छान उकळू द्यायचं आहे ते, जेणेकरून गंजाचे डाग हलके व्हायला मदत होतील। आणि ह्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणामध्ये मी लिंबू सत्व घालून घेते, कारण ह्याच्याने पण लोखंडाचे जे जिद्दी डाग असतात ते निघायला मदत होते। आणि आपण जरा लिंबू सत्व टाकलं की हे असं उकळायला लागतं सगळं, बघू शकता। आणि नंतर ना एक चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने जिथं जिथं जास्त डाग आहेत तिथं हे मिश्रण जरा असं फिरवून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे। नंतर तर आपण घासायला घेणारच आहे, पण तरी पण व्यवस्थित बघा पाण्याचा कलर चेंज झालेला आहे। पाणी एका छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि बघा कढई थोडीशी तर पांढरी वाटतीच आहे, बघू शकता तुम्ही। आणि आता कढई आपण इकडे घासायला घेऊया। तर इकडे मी ह्या वाटीमध्ये आपलं लिंबू आणि काय म्हणता येतील सोडा, ह्या दोन्हीचं मिश्रण घेतलेलं आहे। तर हे मिश्रण टाकून असं थोडंसं कढईवरती असं हाताने फिरून घ्यायचं आहे आणि 2 उकडलेले जे लिंबू होते पाण्याबरोबर ते पण ह्याच्यात टाकलेलं आहे। आणि हा पॉलिश पेपरचा अगदी छोटासा तुकडा लागणार आहे, फक्त जे वरचे डाग आहेत ते डाग निघण्यासाठी। तर अशा प्रकारे ह्याला जरा घासून घ्यायचं आहे। आणि जे पाणी आपण बाजूला काढलेलं आहे ते पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही, त्याच पाण्याची पूर्ण जादू आहे पुढे कढईवरती। आणि परत तारेच्या घासणीनं पण मी स्वच्छ जेवढं होईल तेवढं निघेल असं मी घासून घेतलेलं आहे। बघा, मी पाणी अजिबात टाकून घेत नाही आहे, कारण हे पाणी खूप महत्त्वाचं आहे आता पुढे। तर बघा, अर्ध तर निघून गेलेलंच आहे गंज। आता बाकी उरलेलं सुद्धा जे आहे ते मी या सोड्याच्या, पाण्याच्या आणि मिठाच्या साहाय्याने काढायचा प्रयत्न करते। आणि आता हे पाणी जे आहे मी कढईमध्ये टाकून ठेवलेलं आहे। जवळजवळ मी अर्धा तास हे पाणी असंच ह्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि अर्ध्या तासाच्या नंतर ना मी याला घासायला घेणार आहे। तर अर्धा तास होऊन गेलेला होता। अर्ध्या तासाच्या नंतर ना बघा मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि बघू शकतात या पाण्याने जे कढईवरचे गंजाचे डाग होते ते पूर्ण शोषून घेतलेले आहेत आणि आहे नाही तेवढे पूर्ण डाग कढईवरचे निघून गेलेले आहेत। तर बघू शकता तुम्ही, तर त्याच्यासाठी ह्या पाण्याचा खूप छान उपयोग आहे, कारण हे पाणी 4-5 गोष्टीच्या मिश्रणाने बनलेलं आहे आणि त्याच्याने ह्या कढईवरचे डाग पूर्ण गेलेले आहेत। थोडं मागच्या बाजूला पण घासून घेतलेलं आहे आणि कढई अतिशय क्लीन झालेली आहे आणि ही कढई आता आपण वापरामध्ये आणू शकतो। तर बघू शकता तुम्ही, अतिशय क्लीन झालेली आहे। बघू शकतात आधी कढई कशी होती आणि आता कढई कशी झालेली आहे। आणि नंतर ना कढईला थोडा वेळ उन्हात ठेवायचं आहे, नंतर ना ह्याच्यावर गंज चढू नये म्हणून। तर व्हिडिओ कसा वाटला
मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन परत उद्या मी येणार आहे. तोपर्यंत नमस्कार सगळ्यांना.